ह्याच एका कारणामुळे मी पॅसेंजर ट्रेनमध्ये बिलकुल बसत नाही. सकाळीच घरच्यांना लात मारून उठवलं, चल म्हणे आज गावले जायचं आहे म्हणे, लय दिवस मजा झाली म्हणे ती. अरे थांबा आपला इंट्रो तर राहिलाच. तर काय विषय मित्रांनो, सगळ्यांना जय श्रीराम. आपल्या गावच्या स्टॉपवर आलो, ऑटोमध्ये बसलो आणि आपल्या भावाला मनापासून बाय बाय म्हटलं आणि डायरेक्ट निघून गेलो आपण परतवाड्यासाठी. आता आपल्या गावातून काही बस नाही म्हणून आपल्याला ऑटोनच जावं लागते. डायरेक्ट आलो परतवाड्याच्या बस स्टॉपवर. देवाले म्हटलं लवकर अमरावतीची बस लागू दे. देवाने डायरेक्ट एका घंट्यानं बस लावून टाकली. आता तुमच्या भावाची किस्मत एवढी चांगली आहे का लोक ती किस्मतसाठी तरसते, पण तुमच्या भावाला ती किस्मत पहिल्यापासून भेटू नये. डायरेक्ट अमरावतीच्या स्टेशनवर पोहोचलो आणि आपली ट्रेन आपल्यासाठी वाट पाहत होती. डायरेक्ट सिग्नल वगैरे झालं पण ट्रेनिंगाचं नाव नव्हती घेत. फायनली आपली ट्रेन 3:15 अमरावतीतून निघालीच. तेवढं ब्लॉग मध्ये नवीन असाल तर एक मराठी माणसाला लवकर एक फॉलो करून नका. आपली ट्रेनचा नजारा घेत जातच होतो तेवढं आपली ट्रेन थांबून गेली. आपल्या गरीबाची ट्रेनला थांबवलं आणि अमीराची ट्रेन समोर पाठवली. म्हटलं ह्याच भेदभावामुळे आपला भारत माग आहे. आता तुमचा भाऊ गरीब असल्यामुळे तुमच्यावाली पॅसेंजर ट्रेन मध्ये सफर करायला लागत आहे, नाही तर डायरेक्ट सुपर मध्ये प्रवास केला असता. आता जोपर्यंत तुमचा भाऊ ट्रेनच्या गेट मध्ये बसत नाही तुमच्यावाले वाटतच नाही का तुमचा भाऊ ट्रेन मध्ये बसलाय. चांदूर स्टेशन पार केलं आणि तेवढाच दिसली आपली फुलगाव नदी. ह्या नदीला कधीच पाणी नाही राहत, 12 महिने सुकलेली दिसन तुम्हाला. शेवटी तुमच्या वाल ज्या गोष्टीचं भेव होतं तेच गोष्ट झाली. आपली ट्रेन थांबून गेली रेड सिग्नलवर. म्हणलं आता मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणून आपल्याला कसं तरी सफर करायला लागत आहे. डायरेक्ट पोहोचली आपली ट्रेन वर्धा स्टेशनवर. तिथं खालतं उतरलो, थोडीशी थंडीगार हवा घेऊन घेतली. तेवढ्यातच काकाने हिरवा लाईट टाकून दिला पटकन. काका म्हणे त्यासारख्या माणसाचं वर्ध्यामध्ये काही काम नाही म्हणे. मग तेवढ्याच ट्रेन निघाली आणि तेवढ्यात दिसली आपली एक पतंग कटलेली. आता आपल्याला लागली भूक. आपण एका स्टेशनवर उतरलो. काही खायचं पाहिलं तर काहीच नव्हतं. म्हटलं आज आपली किस्मत खूपच जोरावर आहे. जाऊ द्या म्हटलं. मग काही वेळात आपण पोहोचून गेलो आपल्या बुट्टीपुरीला. तर आजसाठी एवढंच. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.